कुठल्या तरी दैवताला अर्पण केलेला होता. आणि हा 3 वर्षानंतर येणारा जो महिना आहे हा अधिक मास आहे, अधिक एक महिना आहे. याला कोणी नव्हता, मग त्याला श्री भगवान विष्णूंनी सांगितले की या महिन्याचं महात्म्य फार मोठं असेल आणि हा जो महिना आहे याला पुरुषोत्तम मास म्हणून माझं नाव त्याला मिळेल. या याच्यामध्ये दानधर्म करतात, तर्पण करतात, पितरांची श्राद्ध वगैरे करतात, यज्ञयाग करतात. म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळं पुण्य होतं त्या गोष्टी कराव्यात या. आणि इतर वेळेला आपण जो हे करत असतो, कुठेही यज्ञ करू किंवा तपश्चर्या करू, जपजाप्य करू, यानं जो पुण्यार्थ मिळतो तो ह्या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये केल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे, त्याचं जो फलश्रुती आहे ही बहुगुणित असते असं त्यांनी सांगितलं. हा जो दुसरा अध्याय हा गोमातेच्या सेवेचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. ब्रह्मदेवाचा गर्व नाहीसा केला, गाय आणि केवडा हे खोटे बोलल्यामुळे शंकराने त्याला शाप दिला. हा अध्याय आता आपण सुरू करूयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माता, सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देई, नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमनाचिया नावे, शून्याकार जेथे झाला, तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसिया कृपेची लहरी, मज दिनावरी असावी. चित्ती धरिला तो नेमा, तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेणे संतोषी गोविंद, स्तुतिवाद ऐकोनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची या द्वारी. याची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय. मग होनिया प्रसन्ना, पूर्वी तयाची मनकामना. देवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमणा, दासा प्रतिपाळित. संस्कृतमध्ये श्लोक आहे. मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दना. तमुद्दिश्य कृतं यश्च स्वल्पं वा यदि वा बहु. दानं होमं व्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं. तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरम्. मग म्हणे क्षीराब्धी शाही ऐके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई काय की हो लक्ष्मी. करी अल्प अथवा स्वल्प काही तरी कीजे दान तप. होम अथवा ध्यान जप शक्तीनुसार पैकीचे. शक्ती असून जो न करी तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जाणपा. ऐसे ऐकोनी उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दीनोद्धार प्रश्नाक्षर ऐकीजे. या ह्याच्यामध्ये लक्ष्मीला तो सांगतो क्षीराब्धिशाही म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू. या मलमासाचं जे महात्म्य आहे याच्यामध्ये काहीतरी तुम्ही स्वल्प किंवा अल्प केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर दान तप केलं पाहिजे. होम अथवा ध्यान जप केलं पाहिजे. शक्तीनुसार ज्या ज्या गोष्टी आहेत ते केल्या पाहिजे. पण शक्ती असून जरी जो करत नसेल तर तो काय होतो, रवरव नरकाची यातना भोगतो. ह्याच्यात कुठलाही संदेह नाही असं त्यांनी सांगितले. हे झाल्यानंतर आता लक्ष्मी प्रश्न विचारते. हे स्वामी, संस्कृतमध्ये निर्धनाश्य दुराचारः परभाग्योपजीवनः जीविनः नरान् किंचिन् जनन्ति पशुवद्वे चरन्ति हि विवेको नास्ति येषां वै
किंकार्य तैर्मल्युचै तत्सर्वं ब्रूहि मे देव यद्यहं तव वल्लभा। हे स्वामी जगन्निवासा निर्धना ते उपाव कैसा दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेणे कैसा तो अविवेकी असती जे प्राणी पशुवत विचरती जनी तया प्राणिया ते कैसेनी मुक्ती घडे। स्वामी राजा यासी उपाय केहुता तो सांगीजे कृपावंता म्हणून चरणी ठेविला माता मग अनंत बोलत। महालक्ष्मीनं प्रश्न केला की जे दुराचारी आहेत ते निर्धन जे आहे त्यांना असा कोणता उपाय आहे की त्यांना स्वप्नासुद्धा काही गोष्टी त्यांना प्राप्त होत नाहीत। अविवेकी जे प्राणी असतात पशुवत आचरण जे करतात अशा प्राण्यांना मुक्ती कशाने मिळेल असं त्यांनी प्रश्न केला। विष्णू उवाच व्रते दाने तथा नक्ते याचिते काय शोषणे सर्वथा नास्ति सामर्थ्यं तै या कार्य द्विजसेवनं साधूनां दर्शनं स्पर्शः कीर्तनं श्रवणं तथा कर्तव्यं शक्तिहीनैस्तु लोकांतरसुखप्रदम्। तरी ऐक हो सुंदरी द्रव्य नसे जरी पदरी तरी कष्ट व्हावे शरीरी साधू दर्शने महालाभ। जरी द्रव्य नसेल स्वतःजवळ तरी सुद्धा काय केले त्यांनी सांगितले काय की व्रतदाने तथा नक्ते नक्ते म्हणजे काय अर्धपोटी असलं पाहिजे। ज्यांना आपल्या शरीराला थोडेसे कष्ट पडते किंवा सामर्थ्य नाही आपल्याकडं तरी सुद्धा काय केलं पाहिजे त्यावेळेला द्विज सेवनम म्हणजे काय ब्राह्मणाची सेवा केली पाहिजे किंवा साधूंचं दर्शन त्यांचं स्पर्श दर्शन घेतलं पाहिजे कीर्तन श्रवण केलं पाहिजे म्हणजे भगवंताचं नाम स्मरण केलं पाहिजे कर्तव्यम शक्तिहीनैस्तु लोकांतर सुख लोकांना सुख वाटलं अशा पद्धतीचं त्यांना अन्नदान वगैरे करावं। देवदर्शन पुराणी काया कष्टवी जे गो सेवेनी तया ते न लगे कपर्दिक दानी। गोसेवा म्हणजे गायीची सेवा त्यांनी केली पाहिजे। तपे करुणी मी तोषे हेच विषयी इतिहास ऐके हो स्वस्थ मानस जयाचे निमज संतोष तोची प्रकार अवधारी। त्याविषयी मी तुम्हाला एक इतिहास सांगतो कथा सांगतो सांगितले की ज्याच्यामुळे मला संतोष होतो। गावः पवित्रं कुलं गावो मंगलमोच्यते गावो भूमिष्य भूतानि स्थावराणि चराणि च या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही जिणे कष्टवूनि या देही क्षीरवृष्टी करी जगाते। या भुवनत्रय म्हणजे या पृथ्वी लोकांच्या ठाई गौतमी म्हणजे गायी त्याच्यासारखं दुसरं कुठलंही दैवत नाही की जे स्वतःला कष्ट घेते आणि इतरांना दूध देते। तरी प्रत्ययी करावे पूजन न घडे तरी मळमासी जाण मासवारी करावे पूजन ते निरूपण अवधारे। म्हणून तिचं काय केलं पाहिजे रोज तिचं पूजन केलं पाहिजे। रोज नाही घडलं तर मळमास जो आहे ते 3 वर्षांनी येणारा जो मास आहे त्यावेळेला तिचं पूजन करावं। 1 मास पर्यंत जाण स्वये नक्ष करावे आपण प्रातःकाळी स्नान करून देवतार्चन पैकी जे 1 महिन्यापर्यंत काय केलं पाहिजे हे व्रत केलं पाहिजे नक्त भोजन केलं पाहिजे म्हणजे कमी जेवलं पाहिजे नित्य जेवण केलं पाहिजे प्रातःकाळी उठून स्नान केलं पाहिजे देवतार्चन म्हणजे देवाची पूजा अर्चन वगैरे केलं पाहिजे। मग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य घालून तृणधान्य भावे चरण वंदावे। नंतर मग गाईचं पूजन करावं त्याला जेवायला गाईला तृणधान्य वगैरे द्यावं आणि तिचं चरण वंदावे सांगितलं। कसं वंदावे तर भावानं चंदन केलं पाहिजे कोणातून भाव पाहिजे। गौ पूजे लाविजे भाळी तेणे स्नान केले यमुना जळी उठवणी या प्रातःकाळी आधी गौतमी नमावे। गाईच्या जर गौपूजे लाविजे भाळे गाईचं पूजन करताना तिच्या कपाळाला जर आपण हे लावला भाळ लावला आपला तर यमुना जळी स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आपल्याला। मग गौतम पुत्रा करुणी वंदन
संमार्जन तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे तया घरी लक्ष्मी निवास ठावनसे रोग अपमृत्यास निरंतर करी निवास सदैव यशला तोला आहे. अशाच्या घरी काय होतं, लक्ष्मीचा वास राहतो, तिथं अपमृत्यू होत नाही. म्हणजे अर्धवट याच्यामध्ये लोकांची मृत्यू होणं किंवा पशूंची मृत्यू होणं, प्राण्यांची मृत्यू होणं असं होत नाही त्या ठिकाणी. निरंतर तिथं काय होतं, यश जे आहे ते त्यांच्या घरात राहतं. ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सपत्नीक द्विज बोलावून तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून दयावेदान तयाप्रती. त्या गौतमीचं म्हणजे गाईचं पूजन केल्यानंतर मग सुशील असे सपत्नीक द्विज म्हणजे ब्राह्मणाची जोडी बोलवावी, त्यांना अर्घ्यपाद्यादी पूजन त्यांचं करावं, त्यांना दान द्यावं असं त्यांनी सांगितलं. सालंकारी संयुक्त करुण दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. त्या गाईला काय केलं पाहिजे, सालंकृत तिला पूजन केलं पाहिजे, तिला वस्त्र अलंकार अर्पण केले पाहिजेत. दोहन पात्र म्हणजे धार काढण्याचं भांड त्यांना अर्पण करायचं, गळ्यामध्ये पुष्पमाळा घालायच्या, घंटा त्याच्या गळ्यात बांधायची आणि मग ते दान करावं गाईचं. गाईचं दान कसं करायचं यांनी सांगितलेलं आहे. तये घंटेचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृवंद. त्या घंटेचा नाद जर झाला तर काय, स्वर्गातले पितृवृंद त्यांना सुख मिळतील. उतरोने वैतरणीचा कंद सुख संवाद करीतो पुरुष अथवा हो का नारी उभयता लाभाची समान परी. गौतमी ऐसे पवित्र पृथ्वीवरी दैवत आन असे ना. गौतमी म्हणजे गाईसारखं दुसरं पवित्र दैवत कोणतं या ठिकाणी पृथ्वीवरती नाही आहे असं सांगितलेलं आहे. गौतमी विन न होय यज्ञ गोक्षिरे विन न घडे हवन पंचामृता विन न घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे. गौतमी विन म्हणजे गाई यज्ञ असेल तर गाई नसेल तिथं, गोचं पूजन झालं ना गाईचं, ती यज्ञ सफल होत नाही, तिथं आवश्यकता आहे. गोक्षीर म्हणजे गाईचं दूध जे आहे त्याच्याशिवाय हवन होत नाही. पंचामृत जर नसेल तर पूजन घडत नाही. त्यामुळे श्री विष्णूचं किंवा महाविष्णूचं जे पूजन करायचं आहे त्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. जया घरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन येथे नसे सडा संमार्जन जाणावे सदन स्मशान. ते ज्या ठिकाणी सडा संमार्जन नाही आहे ते घर म्हणजे काय, स्मशानवत समजावं असं सांगितलं. पहा ते गौतमी परोपकारी तृण भक्षून अरण्या माझारी स्वइच्छा जळा ते प्राशन करी भार कवणावरी घालिना. गौतमी म्हणजे गायीचे परोपकार, हे कसे परोपकारी वृत्ती आहे तिची. स्वतः काय करते तर तृणभक्षण करते अरण्यात जाऊन आणि स्वतःच्या इच्छाप्रमाणे जळात पाणी पिते. ते भार कोणावरती तिचा नसतो. स्वसदनी घेऊन जाणं क्षीरवृष्टी अमृत समान ते नेतृत्व होती अबलाजन ऐसे कृपागण धेनुती. मग ती स्वतःच्या घरी येते आणि तिथं काय करते, दुधाची अमृता समान वृष्टी करते. ते तृप्त पिऊन सगळेजण काय, अबाल वृद्ध जे आहे ते पिऊन तृप्त होतात. गोमये पावन सदन अंगस्पर्शे पापक्षाळन गोमूत्रे पंचांग व्याते पवित्रपण शास्त्री जाण बोलिलेसे. गोमय जे आहे ते त्यांना घरात घर काय केलं पाहिजे, सारवलं पाहिजे. अंगस्पर्शी पाप क्षालन, स्वतःच्या अंगाला जर स्पर्श झाला गाईचा तर पापाचं क्षालन म्हणून काय करतं, गाई हात लावतात. गोमूत्रे पंचांग व्याते पवित्रपण. गोमूत्र जे पंचगव्य आहे, पंचगव्यानं जर आंघोळ केली तर काय होतं, शरीर शुद्धी होते. शरीरातले जीवजंतू वगैरे जे असतात, त्वचारोग असतात ते सुद्धा नष्ट होतात. पण गोमय आणि गोमूत्र हे लावून त्याच्यामध्ये दही घालून जर अंगाला लेप लिहिला आणि उन्हामध्ये बसलं आणि नंतर स्नान केलं तर त्वचारोग जातात. प्रायश्चित्त घेता जनापरी देशाचे दोह देहाचे दोष दहन होती. मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनुच्या. ऐसे धेनुचे करुण पूजन मग ते ब्राह्मणा द्यावी दान.
तेने पुनीत होती जन जगजीवन संतोषे. कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंबे क्षणभरी ऐसे मुरारी बोलिला. ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रस घृतासहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे. याप्रमाणे गोदान करावं, त्यावेळेला ब्राह्मणाचं पूजन करून त्याला ब्राह्मणांना यथेच्छ भोजन द्यावं, षड्रस घृतासहित भोजन द्यावं सांगितलेलं आहे. त्रयोदश गुणी तांबूल वेळा लवंगा सुपरिमळ चंदन अर्पिजे सुशीतळ द्विज कुळ तोष व्हावे. त्रयोदश गुणी तांबूल जो आहे तो बनवावा. त्याच्यामध्ये वेलची लवंगा असे जे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये घालावे. चंदनानं सुशीतळ असं सांगितलं. असे चंदन अर्पिजे सुशीतळ, ब्राह्मणानं चंदन लावावं आणि त्याप्रमाणे द्विजकुळ तोष म्हणजे द्विजकुळ जे आहे ते काय केलं पाहिजे, आनंद झाला पाहिजे त्यांना, अशा पद्धतीने त्यांना संतोष झाला पाहिजे. मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रत्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे. परमेश्वरासाठी म्हणजे महाविष्णूचं नाव घेऊन हे तुझ्या प्रती मी दान देतोय, पुन्हा असतं वस्त्र अलंकार वगैरे यत्न शक्तीनुसार येतं असं त्यांना दक्षिणा द्यावी आणि नंतर नमस्कार करावा सांगितलं. परी येथे अवघड मोठे तात्काळ मनी अहंकार ओठे अहंकारे मी तव न भेटे नेटे पोटे पळे मी. त्यावेळी काय होतं, अवघड काय असतं तर माणसाला काय होतं, अहंकार येतो की मी दान केलं, मी हे केलं, असा अहंकार येतो. तो आला की मी त्याला भेटत नाही म्हणजे इथं अहंकार आला नाही पाहिजे. की देतो हे निर्ममेची भूमिका असली पाहिजे ते काय. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ऐसे बोलिले साधू वचन ते अमान्य करवेना माझे नी. म्हणून काय होतं, कर्म जरी घडलं तर त्याचं पुण्य त्याच्या पाठी गाठीला मिळत नाही. म्हणून मी केलं, कुठले कार्य केले की मी केलं असं म्हणून नाही. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी परितयाची वचने घोमटी पाभवी शेवटी सिद्धी ते. म्हणून साधू वचन जे इथं साधू म्हणजे गुरु समजाय, साधू वचनासाठी म्हणून मी ते मान्य करतो असं सांगितलं. कारण गुरुने बोललेलं जे वचन आहे ते स्वतः विष्णूनं मी बोलल्याचं वचन असतं. या लागी निरहंकार जाण करावे जप तपदान पुण्य तरी तया ते मी जनार्दन न विसंबे क्षणभरी. म्हणून निरंकार पद्धतीने जर जप तप दान पुण्य जर केलं तर त्याला मी काय करतो, क्षणभर सुद्धा विसंबत नाही, त्याच्यावरती कृपा करतो. माझा मज अहंकार झाला हयग्रीव झालो तय वेळा म्हणून सकळ जगाला करुण गलबला सांगतो. माझा मला सुद्धा अहंकार झाला होता आणि त्यामुळे मला हयग्रीव व्हावं लागलं. हयग्रीव म्हणून विष्णूचा अवतार झाला म्हणून त्याने सांगितले की अहंकार करू नये. स्वतः विष्णूला सुद्धा अवतार घ्यावा लागला अहंकारापोटी. थोडा करा अथवा फार परी मनी न धरा अहंकार तेणे मी तुष्टे सर्वेश्वर वाहे भारत याचा. तुम्ही थोडं करा फार करा, मनात नाही तुम्ही अहंकार फक्त धरू नका. असं जर केलं तर तुमचा सगळा भार जो आहे तो मी सर्वेश्वर म्हणून काय घेईन. यदर्थी श्लोक गीतार्थाचा पार्था प्रती निरोपिला साचा तोची अभिप्राय तिचा मणी आणा निर्धार. मदर्थमपि कर्माणि कुर्वण सिद्धिम वाप्यसि ततः कर्मफलत्यागस्त्यागाश्च निरंतर ऐसे फलाशारहित दान जे करीती मदर्पण ते प्रिय मज लागून बहु बोलून काय धावो. असं फळाच्या अपेक्षेशिवाय जे दान करतात ते मला अतिशय प्रिय असे. जया आवडी मोक्षाची देणी पूजा करावी नेमाची मनमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार. ज्याला मोक्षाची आवड आहे, ज्याला मोक्ष पाहिजे त्यानं काय नित्यनेमाने पूजा करावी आणि विशेषतः मलमासामध्ये तुम्ही केले तर त्याला काय
कामोगी पुण्याचे अपार, म्हणजे इथं पुण्य जे आहे त्याला अपार मिळतं असं सांगितलेलं आहे. यो गंतुं वांछति स्वर्गं पूजां सकरोति वै अधिमासे विशेषेण सुभक्त्या यवसादिना. ऐसे हे गो महिमान तुझ म्या केले निवेदन, म्हणून स्वये जनार्दन लक्ष्मी प्रती आपण सांगत. तोची अभिप्राय आघवा तुम्हा श्रोती या बरवा, प्राकृत भाषेची या गौरवा किंतु न धरावा मानसी. हा प्रत्यक्ष भगवंतानी जनार्दनाने लक्ष्मीला संगीतलेला आहे. तोच अभिप्राय मी प्राकृतमध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे श्रोत्यांनी कुठेही मनामध्ये किंतु धरू नये. संमती साक्ष घ्यावी आदरे, माझी पद्मरचने होती अक्षरे. स्फूर्तिदाता श्री रघुवीरे, तया आधारे वदलो पै. ऐसिया पूजनाचे विधान, भावे करीती पूजोनी दान. तयाची यमयातना चुकोन, पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, साक्षेपे श्लोक परिसावा. संमतेसी प्रत्यय पहावा, पद्मपुराणीचा पै. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की गोपूजनाचं जे हे विधान सांगितलेलं आहे, हे जर भावे म्हणजे काय, मनापासून जर पूजा करून त्याचं दान केलं तर त्याची यमयातना चुकेल त्याला, आणि त्याचं सदन जे ते मोक्षाचं होईल. म्हणजे त्याचं घराला, संपूर्ण घराला मोक्ष प्राप्त होईल, असं कुळाला मोक्ष प्राप्त होईल. याच्यात कोणताही संशय धरू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. पूजनं संप्रवक्ष्यामि गवामं निवारणं, दानं देयं विशेषेण स्वर्गदं सुखदं नृणां. मग लक्ष्मी म्हणे जी माधवा, ऐसा महिमा सांगाता परवा. परी संदेह माझिया भावा, तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी, आणि प्रचितीस पर उपकारी. देवी ती विष्टा भक्षक निर्धारी, काय म्हणून या. मग भोले रमाधवो, ऐकयाचा अभिप्रावो. शापास्तव पहावो, विष्टा भक्षक ते झाली. तिने सांगितलं, लक्ष्मीने म्हटली की माझ्या मनामध्ये एक संदेह आहे. तुम्ही हे सगळं सांगताय, पण गौतमी एवढी अवतारी आहे, मग प्रचितीचे असं का, तिला विष्ठा का भक्षण करावी लागते. त्याने सांगितलं की तिला शाप मिळाला होता, ती कथा त्याला सांगताय. तरी शाप तो कवणाचा, परिसे भाव पै तिचा. सदाशिवे दिदला साचा, शाप साचा ती येते. एकदा आम्ही आणि चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, गेलो कैलासा लागून. परी चतुरानना ते अभिमान, सृष्टी करता मी एक. ब्रह्मदेवाला अभिमान होता की मी सृष्टी करताय असं. ते जाणोनी सदाशिवे, ब्रह्मया ते निवेदिले बरवे. जे आमुचे मुकुटा ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे. तया देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी. आमुचे पदतळ पाहून वेगी, परतून यावे माघारी. ऐसे याज्ञा कैलास नाथे, दिधली आम्हा उभयताते. अभिमानी जाणोनी ब्रह्मयाते, मुकुट शोधाते तो गेला. त्याला सांगितलं की माझा मुकुट आणि माझे पाय बघून येत. अशा दोघांना आज्ञा केली. त्यावेळेस विष्णू आणि ब्रह्मदेव होते. मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता झालो रसातळा. अतळ वितळ सुतळा, सप्त पाताळा शोधिले. पाताळात गेले, सप्त पाताळामध्ये गेले, तिथं सुद्धा काही शोधलं त्यांनी. परे ठावन लोगो चरणा लागे चरणाचा, खेद खिन्न होऊन ते साचा. परतोन आलो न बोलवे वाचा, शिवाजवळी. इतकं खाली जाऊन सुद्धा 7 दिवस गेले तर माणूस त्याचे पाय सापडले नाही त्याला. अधो दृष्टी अधोमुख, हे देखून कैलास नायक. माते आश्वासोनी नावेक, वैस क्षण एक पयाता. खाली तोंड आणि मुख असं घालून दृष्टी करून दोघं उभे राहिले. ते बघून कैलासनाथ त्याला म्हणले, आता बसा जरा.
तो इकडे ब्रह्मदेवे काय केले 21 स्वर्ग धुंडाळिले परी मुकुटाचा अंत न कळे म्हणे परतोनी जात जाता भेदन दिसे मज लागे. त्याने 21 स्वर्ग शोधले पण त्याचा मुकुटाचा अंतच लागायला तयार नाही. तव कुडी बुद्धी उपजली अंतरी तो धेनू आणि केतकी ते पाचारी. साक्ष द्यावया शिवाजवळी चला समागमे माझिया. तो त्याला वाटलं तर आपण फिरून आलो एवढं हे सांगायला ते कोणतं पाहिजे. गाईला बरोबर आणले आणि केतकी म्हणजे केवढा त्याला घेऊन आले. ऐसे समागमे घेऊन कमळासन आला कैलास भुवन. रुद्राक्षा ते नमोनी बोलता झाला पै. कमळासन म्हणजे कमळावरती आरूढ असणारा कोण तर तो ब्रह्मदेव. आणि रुद्राक्षा ते म्हणजे रुद्राला म्हणजे शिवाला. परम आवेशे बोले तेव्हा मुकुट पाहुणी सदा शिवा. साक्षी घेऊनी धवा दर्शना ते पयालो. साक्ष पुसता चंद्र मवळी असत्य बदले ते वेळी. म्हणून क्रोधे शापिली धोका ते नीलकंठे. दोघांना विचारले साक्ष तर ते खोटे बोलले. त्यावेळेला दोघांना शाप दिला. त्यावेळी तैपासुनी विष्ठा भक्षक धेनू झाली असे देख. अपूज्य झाला तो केतक ऐसा कथानक पूर्वीचा. त्यामुळे केतकाची पूजा कोणी करत नाही, पूजेला कोणी वापरत नाही त्याला. आणि गायी सुद्धा काय विष्ठा भक्षी झाली. तुझी या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती मुख जाणते अपवित्र. धेनू सर्वांगाने पवित्र म्हणतात पण मुख जे आहे ते अपवित्र. आता मुखानं ते बोलले ना थोडं, म्हणून तिला विष्ठा खायला सांगितलं. मागुते संशया ते धरुण मग माधवा लागून. तरी सरस्वती ते निवासस्थान जिवाग्री असे की. ऐसे कुश्चळ स्थानी ऐसिया कुशळ स्थानी सरस्वती ते निवास काय म्हणून. मग बोले मोक्षदानी ऐक कथनी तेची पै. एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा. कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले शिवाते मग शापिले तिया ते. अकुळी घडे वास तू ते अपवित्र ते गर्वित. ऐसा शाप सरस्वतीसी देत झाला कैलास वासी. म्हणून या जिव्हाग्रेसी निवास तैसी पै झाला. आता कलियुग माझारी उपात्री ते निवास करी. आणि कुळीवंतांचे घरी कुळी उपजे मूर्खपुत्र. हे तिला शाप दिल्यामुळं तिचा वास कुठं असतो तर तिथं कुलहीन लोक असतात त्या ठिकाणी तिचा वास असतो. म्हणजे आता हे जे बऱ्याच वेळा काय होतं की सरस्वतीचा वास कुठं असतो तर जे लोक मदिरा पित असतात, व्यसनं करत असतात, अशा लोकांच्याकडं सरस्वतीचं देणी असतं. फार कमी वेळा काय होतं की ते सुफळामध्ये असतं किंवा एखादं कुलवान असतं तर त्यांच्या ठिकाणी मूर्ख म्हणून ते जन्माला येतं. अशा पद्धतीने त्याचा शापाचा हा प्रभाव आहे. तथापि विद्या असली किंचित तरी गर्वे केला त्याचा निपाद. तया गर्वाने वाताहत अकुळी जन करिता ती. थोडीशी विद्या असली तरी सुद्धा गर्व त्याला एवढा येतो. त्या गर्वामुळे काय होतं, गर्वाचं घर खाली आपण म्हणतो ते आपण त्याचा आदरपदा म्हणत असतो. पुश्चित मनुष्याचे देही विद्या प्राप्त तया होता पाही. विद्या प्राप्त होता पाही मग बोलो नेदी कवणासही मदबळे विद्येचे नी. असो आता हे प्रस्तुत पुढे होणारे ते कथिले निश्चित. परी जे जन सुचिष्मंत तयाने आपुले हित करावे. अकिंचन असली या जाण. अकिंचन म्हणजे दरिद्री जरी असला तरी सुद्धा काय सांगितलेलं आहे, पर्वकाळी न घडे दान पुण्य. ज्यावेळी पर्वकाळ असतो, ग्रहण
ज्यावेळेस ग्रहणानंतर ग्रहण सुटल्यानंतर काय होतं, दान करतात. त्या पर्वकाळ असतात, त्या अशा पर्वकाळाला दान धर्म घडले नाही. समजा ग्रहण आली या जाण नेदी भिजवून खडकारुका, म्हणून या मलमासी भावे सेवावे देवासी, पूजावे अति आदरेसी भू ब्राह्मणासी आदरे. म्हणून काय केलं पाहिजे, तर मलमासी देवांचे पूजन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. अति आदरानं ब्राह्मण आणि गाई याची सेवा केली पाहिजे. ऐसी एक मास करिता पूजा, मज आहार होय अदोक्षया. कृपाळू होऊन या पूजा, घालून निवारी पापाते. असं जर 1 महिना केलं तर माझ्यावरती त्याचा भार होतो. आणि मग काय होतं की त्याची कितीही पापं असली ते पापांचं मी निवारण करतो, त्याला निर्मुक्त करतो. मग सहजची मोक्ष प्राप्त, म्हणून या हे व्रत मज लागी सेवावे. मज लागी सेवावे की तुका इतिहास भरवा, लक्ष्मी ते निदेवी माधवा निवेदी माधवा. तुची अभिप्राव आघवा, तुम्हा पुढे विस्तारिलासे. इति श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित द्वितीयोध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति द्वितीयोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.